स्टॉक ॲनालिसिस या आपल्या सिरीजमध्ये आज आपण सुझलॉन एनर्जी लिमिटेड या कंपनीचे काही महत्त्वाचे मुद्दे, त्याच पद्धतीनं सुझलॉन एनर्जी लिमिटेड या कंपनीला आज आपण ॲनालिसिस करणार आहोत। एक बेसिक लेवलला आपण ॲनालिसिस करणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील की सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीमध्ये चार्ट पॅटर्न कशा पद्धतीनं तयार होतोय। क्वार्टरली रिझल्ट, फंडामेंटल ॲनालिसिस मध्ये आपल्याला काही पॉईंट्स पाहता येतील की ज्यामध्ये तुम्हाला क्लिअर होईल की सुझलॉन एनर्जीनं नक्की ट्रेंड कोणता पकडला आहे। कंपनीचे काही बेसिक मुद्दे जे आहेत, बेसिक ज्या गोष्टी आहेत फंडामेंटल ॲनालिसिसच्या रिलेटेड, त्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत। सुझलॉन एनर्जी लिमिटेड या कंपनीची जी करंट प्राइस आहे ती 62.2 एवढी आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅप 84 करोडपेक्षाही जास्त आहे। 52 वीकमध्ये जो लो टाकला होता तो 33.80 एवढा होता आणि या कंपनीचा हाय जो होता तो 86 एवढ्यापर्यंत गेला होता। स्टॉकचा जर पी आपण पाहायला गेलो तर तसा जास्तच आहे कंपेअर टू इंडस्ट्रियल पी। इंडस्ट्रियल पी या कंपनीचा 63.3 एवढा आहे। ROC आणि ROE या ठिकाणी जर आपण पाहायला गेलात तर खूप छान दिसून येते आपल्याला। रिटर्न ऑन कॅपिटल इक्विटी या कंपनीने 24.9 एवढा दिला होता, तर रिटर्न ऑन इक्विटी या कंपनीने 28.8 एवढा दिला होता। खरोखर ॲक्च्युली ROC आणि ROEचा जर आपण विचार केला तर या कंपनीचा खूप चांगला दिसून येतोय। सेल्स ग्रोथ ही आपल्या या कंपनीची चांगली आहे। डेट टू इक्विटी ही त्या पद्धतीनं चांगला दिसून येतोय। रिटर्न ऑन असेट ही या कंपनीचे चांगले आहेत। या कंपनीमध्ये डिव्हिडंड दिला जात नाही आहे, त्यामुळे इथं डिव्हिडंड आपल्याला 0.0 शो होतोय। क्वार्टरली रिझल्ट जर आपण या कंपनीचा पाहायला गेलो तर सप्टेंबर 2021 ते मार्च 2022 पर्यंत आपल्याला ह्या रिझल्टमध्ये एक अपग्रेड कन्सिस्टन्सी दिसून येते। 13 करोड, 16 करोड आणि 24 करोडपेक्षाही जास्त या ठिकाणी आपल्याला क्वार्टरली रिझल्टमध्ये सेल्स ग्रोथ दिसून येतोय। पण त्यानंतर मात्र जून 2022 हा क्वार्टरली रिझल्ट थोडा कमी झालेला दिसतोय, परंतु त्यानंतर मात्र पुन्हा आपल्याला जवळपास जून 2022, सप्टेंबर 2022, डिसेंबर 2022 आणि मार्च 2023 पर्यंत क्वार्टरली रिझल्ट पुन्हा वाढत असलेला दिसून येतोय। पण 2023 पुन्हा क्वार्टरली रिझल्ट आपल्याला कमी झालेला दिसून येतोय। तो जून 2023 आपल्याला क्वार्टरली रिझल्ट पुन्हा कमी झाला, म्हणजे 16 करोडपेक्षा डायरेक्ट तो उतरून 13 करोड एवढा जून 2023 आपल्याला क्वार्टरली रिझल्ट दिसून येतोय। आता सेल्स ग्रोथनुसार जर आपण पुन्हा चेक करायला गेलो तर 2023 नंतर पुन्हा हा रिझल्ट आपल्याला एक अपट्रेंडमध्ये दिसून येतोय। जून 2023 13 करोड, त्याच पद्धतीनं सप्टेंबर 2023 14 करोडपेक्षा जास्त, डिसेंबर 2023 15 करोडपेक्षा जास्त आणि मार्च 2024 21 करोडपेक्षाही जास्त, म्हणजे जवळपास 22 करोडपर्यंत आपल्याला क्वार्टरली सेल्स रिपोर्ट ह्या ठिकाणी दिसून येतोय। पुन्हा जून 2024 हा रिझल्ट थोडा कमी झालेला दिसतोय आपल्याला आणि त्यानंतर सप्टेंबर 2024 पुन्हा हा रिझल्ट वाढलाय। म्हणजे आपण जर ओव्हरऑल सेल्स ग्रोथ जर पाहायला गेलो तर एक पर्टिक्युलर काही महिन्यासाठी एक कन्सिस्टंट हा सेल्स ग्रोथ वाढताना दिसतोय। त्याच पद्धतीनं पुन्हा कमी होऊन पुन्हा तो एक सेल्स ग्रोथ ट्रेंड पकडतोय, वाढतोय, हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतंय। नेट प्रॉफिटचा जर विचार केला आपण, क्वार्टरली रिझल्टनुसार जर आपण नेट प्रॉफिट या कंपनीचं पाहायला गेलो तर आपल्याला जून 2023 नंतर या कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये एक चांगली ग्रोथ पाहायला मिळते। ती जवळपास जून 2024 पर्यंत आपल्याला या कंपनीमध्ये एक चांगला नेट प्रॉफिट दिसून येते। सप्टेंबर 2024 पुन्हा ही नेट प्रॉफिट थोडं कमी झालेलं दिसतंय। आपण आता प्रॉफिट आणि लॉस जर पाहायला गेलोय तर या कंपनीचा सेल्स जर आपण पाहतोय मार्च 2013 पासून आपण या ठिकाणी जर पाहायला गेलोय तर 18 करोडपेक्षा जास्त आपल्याला मार्च 2014 दिसून येतोय। त्यानंतर पुन्हा सेल्स आपल्याला या ठिकाणी कमी झालेला दिसतोय तो 2015 तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की मार्च 2016 तो खूपच कमी सेल्स या ठिकाणी झालेला दिसलाय, पण मार्च 2017 पुन्हा तो सेल्स वाढलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय। पुन्हा मार्च 2018 कमी झालाय, त्याच्यानंतर मार्च 19 20 तर खूपच कमी झालेला होता। आता 20 हा एक कोरोनाचा कालावधी असल्यामुळे त्यावेळेला सेल्स खूपच कमी झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय। जवळपास मार्च 2021 पुन्हा सेल्स
वाढत चाललेला दिसतोय। मार्च 22मध्ये तर खूप चांगला वाढला, पुन्हा मार्च 23मध्ये पुन्हा कमी झाला आहे आणि मार्च 2024मध्ये पुन्हा थोडासा वाढलेला या ठिकाणी दिसून येतोय। नेट प्रॉफिट जर आपण पाहायला गेलो तर नेट प्रॉफिटमध्ये पण आपल्याला तफावत दिसून येते। या ठिकाणी नेट प्रॉफिट 2013, 2014, 2015 या तिन्ही वर्षामध्ये बऱ्यापैकी मायनसमध्ये असलेले या ठिकाणी दिसून येते, खूप कमी होतं। त्याच पद्धतीनं 2016मध्ये मात्र नेट प्रॉफिट या कंपनीनं 500 करोडपेक्षाही जास्त, जवळजवळ 600 करोडपेक्षाही 600 करोडच्या आसपास या ठिकाणी नेट प्रॉफिट झालेलं या ठिकाणी आपल्याला दिसतंय। मार्च 2017मध्ये पुन्हा नेट प्रॉफिट वाढलं। 18, 19, 20 या कालावधीमध्ये ह्या कंपनीचा जो नेट प्रॉफिट आहे ते खूपच कमी झालेलं दिसून येतं। मार्च 2023मध्ये मात्र या कंपनीनं नेट प्रॉफिट खूप चांगलं केलेलं दिसतंय। त्यानंतर मार्च 2024मध्येही नेट प्रॉफिट चांगलं केलेलं आहे। तुम्ही जर का बॅलन्स शीट प्रॉपर पाहिली तर आपल्याला काही ठिकाणी कंपनीची प्रगती, तर काही ठिकाणी कंपनी थोडं मायनसमध्ये असलेली या ठिकाणी दिसते। ओव्हरऑल कंपाऊंड रेट जर आपण सेल्स ग्रोथ बघितली तर 33% पेक्षा जास्त किंवा 33%च्या आसपास आहे आणि कंपाऊंड रेट प्रॉफिट ग्रोथ खूपच चांगली 166% या ठिकाणी दिसून येते। CAGR या कंपनीचा खूप चांगला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। रिटर्न ऑन इक्विटी ही 29% एवढी दिसून येते। महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो या ठिकाणी जर आपण बघतोय तर रिझर्व या कंपनीने मार्च 2024 आणि सप्टेंबर 2024मध्ये बऱ्यापैकी प्रमाणात कन्सिस्ट ठेवलेलं दिसून येते। लायबिलिटी या कंपनीने वाढवलेली दिसून येते आपल्याला। त्याच कम्पेअर टू बॉरोईंग जर आपण पाहायला गेलो तर बॉरोईंग या कंपनीने जवळपास मार्च 2020 नंतर या कंपनीचं बॉरोईंग आपल्याला बऱ्यापैकी प्रमाणात कमी झालेलं दिसून येते। लास्ट 5 इयर्समध्ये या कंपनीने जवळपास 19.7% CAGRची वाढ झालेली आपल्याला दिसून येते या कंपनीमध्ये आणि कर्ज ही कंपनी हळूहळू कमी करत चाललेले दिसून येते। आपण जर का या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न पाहायला गेलो तर प्रमोटर होल्डिंग जर आपण 2021 पासून पाहतोय, 2021मध्ये 16.04% असणारं प्रमोटर होल्डिंग 2022मध्ये मात्र कमी झालेलं दिसून येते। जून 2022मध्ये अजून कमी झालेलं दिसते। त्यानंतर 14% जवळपास आपण 2023मध्ये हे प्रमोटर होल्डिंग खूप अजून कमी झालेलं दिसतंय। म्हणजे 2021 ते 2023 एवढ्या दरम्यान प्रमोटर होल्डिंग बऱ्यापैकी कमी झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसतंय। डिसेंबर 2023मध्येही कन्सिस्टंट होतं कम्पेअर टू 2021। त्यानंतर मात्र कंपनीचं जे प्रमोटर होल्डिंग आहे ते जवळपास मार्च 2024पर्यंत 13.28% एवढं राहिलेलं दिसतंय। त्यानंतर पुन्हा प्रमोटर होल्डिंग कमी झालंय आणि आता जून 2024 आणि सप्टेंबर 2024मध्ये पुन्हा काही पर्सेंटमध्ये प्रमोटर होल्डिंग कमी झालेलं दिसतंय। ॲक्च्युली प्रमोटर होल्डिंग कमी होणं हे तसं एक निगेटिव्ह साईन आपल्याला या ठिकाणी दिसतोय। DIAचं होल्डिंग जर आपण पाहायला गेलो तर DIAचं होल्डिंग आपल्याला या ठिकाणी थोडं कमी जास्त असं या ठिकाणी दिसून येते। जून 2024मध्ये 9.16 होतं कम्पेअर टू 2024 मार्चशी आपण जर केलं तर। त्याच पद्धतीनं FIमध्ये होल्डिंग मात्र या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसतंय। FIमध्ये जवळपास आपण पाहायला गेलो तर मार्च 2023 नंतर FI होल्डिंग या ठिकाणी खूप वाढत चाललं आहे। 7.64, 7.79, 10.88, 17 19 21.23 FIचं होल्डिंग वाढतं ही एक चांगली गोष्ट या ठिकाणी आपल्याला दिसून येते। पब्लिकमध्येही थोडंफार होल्डिंगचं आपण पाहायला गेलो तर मार्च 2023 मार्च 2024 कम्पेअर केलं तर थोडं कमी झालेलं आहे आणि हे कमी होताना दिसून येते। गव्हर्नमेंटचे होल्डिंग कोणतंही या ठिकाणी दिसून येत नाही आहे। आता आपण डायरेक्टली आलो आहोत सुझलॉन एनर्जीच्या चार्टवरती। ही जर का आपण ट्रेंड लाईन पाहायला गेलो तर ही ट्रेंड लाईनमध्ये जवळपास 18 मे 2023मध्ये या ट्रेंड लाईनला एक टच करून जो अपट्रेंड ह्या शेअरमध्ये लागला होता तो जवळपास 13 मे 2024ला ह्या ट्रेंड लाईनला ह्या शेअरनं पुन्हा एकदा टच केलेलं दिसून येते। त्यानंतर हायर हाय टाकत हा शेअर जवळपास 86 रुपीजपर्यंत म्हणजे जवळपास 87च्या आसपास हा शेअर गेला होता 13 सप्टेंबर 2024मध्ये। त्यानंतर ह्या शेअरमध्ये पुन्हा एक डाऊन ट्रेंड लागलेला दिसून आला आपल्याला आणि हा डाऊन ट्रेंड एक कन्सॉलिडेशन करत
जवळपास 14 नोव्हेंबर 2024 पर्यंत पुन्हा ह्या एका ट्रेंडला टच करून पुन्हा रिव्हर्स होण्याचा एक चान्स किंवा रिव्हर्स होण्याचा एक साईन देताना दिसून येते। या ठिकाणी जर तुम्ही पाहाल तर एक खूप छान असा हॅमर या ठिकाणी क्रिएट झाला आहे। ॲक्च्युली हा हॅमर जर या पोझिशनला असतो तर आपल्याला अजून एक फुल प्रूफ आणि एक खूप छान असं साईन मिळालं असतं की अप ट्रेंडचं, परंतु हा हॅमर इथे तयार झाला आहे। त्यानंतर ज्या कॅन्डल्स बनायला लागलेल्या आहेत ह्या कॅन्डल खूप छान दिसून येत आहेत आपल्याला। या अप ट्रेंडचा जर विचार केला तर हा जे कन्सॉलिडेशन पिरियड ह्या शेअरचा चाललेला आहे, आपण पाहू शकता की जर का ह्या शेअरनं या ठिकाणी जर ब्रेकआउट दिला तर रेजिस्टन्सचा विचार केल्यानंतर 80च्या आसपास वगैरे ह्या शेअर्समध्ये आपल्याला एक अपमूव दिसून येते। चार्टचं जर आपण मागील सगळं ॲनालिसिस चेक केलं आणि चार्टचा सपोर्ट रेजिस्टन्स जर चेक केला तर सपोर्ट रेजिस्टन्स ट्रेंड लाईन आणि डाव थेरी त्यानुसार जर आपण हे पाहायला गेलो तर ट्रेंड आपल्याला या ठिकाणी रिव्हर्सचं साईन त्यावेळेला मिळू शकेल ज्यावेळेला ही वरची जे ट्रेंड लाईन आहे ही ब्रेकआउट करून हा शेअर एक अप ट्रेंड देऊ शकेल। त्या टायमिंगला आपण या शेअरमध्ये एक अप ट्रेंड मूव्ह चालू झाली असं म्हणू शकतो। वास्तविक पाहायला गेलो तर आपण 3 वेळा ह्या शेअरनं ही जे मोठी ट्रेंड लाईन आहे ह्या ट्रेंड लाईनला 3 वेळा या शेअरनं टच केलेलं दिसून येते। या ठिकाणी त्याच पद्धतीनं या ठिकाणी त्यानंतर मात्र शेअरनं एक खूप छानसा हॅमर क्रिएट करून अप ट्रेंडला लागलेले या ठिकाणी दिसते आपल्याला। जर आपण रेजिस्टन्स पाहायला गेलो तर हा एक चांगला रेजिस्टन्स या ठिकाणी दिसतोय। जर का या शेअर्समध्ये त्याच पद्धतीनं निफ्टीमध्ये जर का हालचाल झाली तर एक पुन्हा पाहतोय आपण की 50 ते 51च्या आसपास एक आपल्याला चांगला सपोर्ट या शेअर्ससाठी दिसतोय। हा एक चांगला सपोर्ट 59 म्हणजे 60 to 55चा एक चांगला सपोर्ट पकडून हा शेअर वरतीही जाऊ शकतोय। परंतु जर का पुन्हा या ट्रेंड लाईनमध्ये जो जर कन्सॉलिडेशन करत राहिला तर फार तर 50 किंवा 51 पर्यंत येण्याचे चान्सेस खूप आहेत। 51 पर्यंत एवढ्या आसपास येऊन या शेअरनं एक चांगलं अप ट्रेंड साईन देणं गरजेचं आहे किंवा या ठिकाणी या शेअरनं इथून एक अप ट्रेंड देणं गरजेचं आहे। अप ट्रेंड दिल्यानंतर या शेअरमध्ये आपल्याला फार तर एक चांगला रेजिस्टन्स दिसून येतोय आणि तो रेजिस्टन्स 80च्या आसपास ते 75च्या आसपास वगैरे एक चांगला रेजिस्टन्स दिसून येतोय। आता आपण जर मनी कंट्रोल या वेबसाईटवरती गेलो आणि मनी कंट्रोलचं जर आपण कम्युनिटी सेंटिमेंट्स पाहायला गेलो तर या ठिकाणी तुम्ही बघताय की मनी कंट्रोलचे युजर रिकमेंडेशन जे दिलेलं आहे या ठिकाणी मनी कंट्रोलच्या कम्युनिटी सेंटिमेंटमध्ये जवळपास 100% बाईंगचं आपल्याला या ठिकाणी 100% बाईंगचं आपल्याला सेंटिमेंट्स मनी कंट्रोलच्या वेबसाईटवरती दिसून येतात। परंतु तुमच्या ॲनालिसिसच्या मदत घेऊन तुम्ही यामध्ये एक फंडामेंटल टेक्निकल ॲनालिसिस करून या शेअर्सचा विचार करू शकता। परंतु माझ्या फंडामेंटल आणि टेक्निकल ॲनालिसिसनुसार एक ब्रेकआउटची शक्यता खूप चांगली आहे। ह्या शेअरनं जर ब्रेकआउट दिला तर आपल्याला एक चांगला रेजिस्टन्स या ठिकाणी दिसतोय, तो 80 to 76 एवढ्या आसपास वगैरे आपल्याला एक चांगला रेजिस्टन्स दिसून येतोय। आता त्यामुळे तुम्ही जर का या शेअरमध्ये एक एंट्री घ्यायची असेल तर तुमच्या ॲडवायझरशी, टेक्निकल ॲडवायझर, फंडामेंटल ॲडवायझरशी, फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घेऊनच या शेअरमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता किंवा गुंतवणुकीचा विचार करू शकता। आता आपण जर का ह्या शेअर्सचं जर एक म्युच्युअल फंड होल्डिंग जर आपण पाहायला गेलो, आता म्युच्युअल फंड होल्डिंग कसं पाहायचं, त्याचे डिटेल्स काय आहे, तर त्यासाठी पण मी एक व्हिडिओ वेगळा बनवला आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। आपण जर का या सुझलॉन एनर्जी लिमिटेड या कंपनीचं जर म्युच्युअल फंड होल्डिंग पाहायला गेलो तर या कंपनीला इन्व्हेस्ट करून घेणारे जे म्युच्युअल फंड आहेत ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आणि ते म्युच्युअल फंड होल्डिंग जर तुम्हाला पाहायचं असेल तर टिकटेप वेबसाईटवरती जायचं आहे। तुम्हाला टिकटेप वेबसाईटवरती जाऊन होल्डिंग नावाच्या टॅबवरती जायचं आहे। होल्डिंगवरच्या टॅबमध्ये गेल्यानंतर तुम्ही शेअर होल्डिंग पॅटर्न्सला क्लिक करू शकता। तिथे बघितल्यानंतर तुम्हाला म्युच्युअल फंड होल्डिंग दिसू शकेल। म्युच्युअल फंड होल्डिंगमध्ये या शेअर्सचं 4.14% एवढं होल्डिंग म्युच्युअल फंडमध्ये आहे। आता हे म्युच्युअल फंड कोणते आहेत तर ते आपण इथे खाली पाहू शकता। आता 3 महिन्यामध्ये कन्सिस्टंट राहिलेले वेटेज असणारे म्युच्युअल फंड कोणते आहेत? HSBC मिड कॅप फंड, त्याचबरोबर मोतीलाल ओसवाल लार्ज अँड मिड कॅप फंड, HSBC ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड, मोतीलाल ओसवाल मिड कॅप फंड, मोतीलाल ओसवाल ELSS टॅक्स सर्व्हेअर फंड। आता एवढ्या फंडमध्ये या
सुझलॉन एनर्जी लिमिटेड या कंपनीचं वेटेज आपल्याला या ठिकाणी दिसून येतं आहे. म्हणजे पेनी स्टॉक हा जो स्टॉक जवळपास 1 वर्षापूर्वी 8 रुपयाच्या आसपास किंवा 33 रुपयापर्यंत आलेली त्याची रॅली, तो शेअर आज जवळपास 80 रुपीजपर्यंत जाऊन आलेला आपल्याला दिसून येतो आहे. जवळपास त्यानं शेअर होल्डर्सला 1 वर्षामध्ये 300% जास्त रिटर्न आपल्याला दिलेले दिसून येत आहेत. आणि हा पेनी स्टॉक असणारा शेअर आज मोतीलाल ओसवाल HSBC मिड कॅप या फंडमध्ये सुद्धा इन्व्हेस्टेड असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आहे. तर मित्रांनो, आपण आज पाहिलं की आपण सुझलॉन एनर्जी लिमिटेड या कंपनीचं एक बेसिक फंडामेंटल ॲनालिसिस केलेलं आहे. त्याच पद्धतीनं टेक्निकल ॲनालिसिस केलेलं आहे. होल्डिंग त्याच्याबद्दल थोडंफार आपण डिस्कस केलेलं आहे. ह्या बेसिक ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक कराल, शेअर कराल आणि सबस्क्राईब कराल. त्याच पद्धतीनं या शेअर्समध्ये एक चांगला ब्रेकआउट जर झाला तर या शेअर्सला एक चांगला रेजिस्टन्सही समोर दिसून येतो आहे, हेही तुम्ही पाहताय. तर तुम्हाला जर का ह्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या फायनान्शियल ॲडवायझरची मदत घेऊन ह्या गुंतवणूक करायची असेल तर करू शकता. धन्यवाद.